आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या बघ ना, पावसाळा सुरू झाला की सगळं वातावरण कसं बदलून जातं ना। आजूबाजूची झाडं, परिसर हे सगळं हिरवं होतच, पण आपलं मनही आपोआप हिरवं होतं। नवीन पालवी फुटते त्याला। असं वाटतं ना, पाऊस आपल्याला सांगतोय नव्याने सुरुवात कर। पावसाळ्यात कशी घरं आपल्या अंगावरची धूळ झटकून अगदी घासून पुसून स्वच्छ होतात, तशीच तू तुझ्या मनावरची सगळी झळमट झटकून दे आणि मन स्वच्छ कर। भिजून घे माझ्यात। नव्याने रोज नव्याने उगवून ये। हा, पण तुझ्या आतली हिरवळ तशीच कायम ठेव। स्वतःवर विश्वास ठेव। तूच तुझा पाऊस हो, तुला हवं तेव्हा भिजण्यासाठी। काय झालं, असं का बघतोस? मग काय करू? तू असं काहीतरी बोलायला लागलीस ना, मग तुझ्याकडे बघत बसायला आवडतं मला। तू माझ्याकडे असं बघितलंस ना की मग मला काहीच सुचत नाही आणि मग लाजायला होतं। मला आज लाजलीस की अजून भारी दिसतेस। मग तर तुझ्यावरनं नजरच हटत नाही माझी। सूर्या, कधी कधी मला वाटतं जगातली सगळ्यात भारी गोष्ट मला मिळाली, पण मला तिची कदरच नाही। तिच्याकडे लक्षच नाही माझं। अरे असं का वाटतंय तुला? तू माझं घर, माझी माणसं स्वतःची केलीस, सगळ्यांची मनं जिंकलीस, सगळ्यांच्या मनात घर केलंस, वडिलांपासून बहिणीपर्यंत सगळ्यांना समजून घेतलंस। पण मी तुझं साधं स्वप्न नाही समजू शकलो। अगं, तू एवढी हुशार आणि शिकलेली डॉक्टर आहेस। लग्न होऊन एवढे दिवस झाले तरी पण तू अजूनपर्यंत तुझ्या कामाचा विचार नाही केलास। माझ्यामुळे तुझं स्वप्न बाजूला पडलं तुझं। हे तुझं तूच ठरवलंस। काही बोलू नकोस हा सूर्या। आणि मुळात हे जे तू नेहमी माझी माणसं म्हणतोस ना, ह्याचा मला जास्त त्रास होतो। सूर्या, अरे हे घर, ही माणसं, ही काही तुझ्या एकट्याची नाही आहेत, ही आपली आहेत, आपल्या दोघांची आहेत। ते सगळं खरं आहे तुझं, पण तू एवढी चांगली डॉक्टर आहेस ना की गोळ्या आणि औषधांच्या पलीकडे तू पेशंटशी प्रेमानं बोलूनच त्यांचा आजार बरा करतेस, त्याला समजून घेतेस। आणि मला पण तू मरणाच्या दारातनं परत आणलंस। एवढं सगळं असताना पण तरी पण मी तुला घरात बसवून ठेवलं। मी नाही बरोबर केलं तुझं। मी लय चुकीचं वागलो तुझ्याशी। सूर्या बासा, तू तर काही बोलायला लागलेलास। अरे मी काही कुठल्या प्रेशर खाली येणाऱ्यातली मुलगी नाहीये। मी आता प्रॅक्टिस करत नाहीये, तो माझा चॉईस आहे। आणि मला जेव्हा प्रॅक्टिस करावीशी वाटेल तेव्हा मी नक्कीच प्रॅक्टिस करेन। त्यामुळे आता तू हे भलते सलते विचार डोक्यातनं एकदम काढून टाक, कळलं? मी आहे आतमध्ये। तू लई मोठ्या मनाची आहेस तुळजा, पण म्हणून मी तुला आता घरात नाही बसू देणार। आता मलाच काहीतरी करावं लागेल।